ताई आता विजय झालात, काय प्रतिक्रिया आहे पहिली? खरं तर आनंद आहे की लोकांनी कामाला प्राधान्य दिलं. लोकांनी शरददादांच्या नेतृत्वावर जुन्नर शहरातल्या लोकांनी विश्वास टाकला आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष खालची सत्ता पण शिवसेनेची आलेली आहे. प्रचार करताना थोडीशी पातळी घसरली होती समोरच्याकडनं, अनेक टीका झाल्या, तुम्ही मात्र एक शब्दही बोलला नाहीत या सगळ्यामध्ये. नाही, काय गरजच नव्हती ना. लोकांना माहीत होतं की आपण कुणाला निवडून द्यायचं. कारण खरं तर टीका अशा झाल्या की नवा चेहरा बदल हवा, परंतु जुना चेहरा त्यांना ते हे विसरूनच गेले होते की जुनं ते सोनं असतं आणि जुन्यांची सांगड असल्याशिवाय नवीन काम करू शकत नाही. हे लोक काही विसरून गेले होते आणि ते ठराविक होते. आता तुम्हाला निकालातून कळालंच असेल किती जणांना नवा चेहरा पाहिजे होता आणि किती जणांना जुना चेहरा पाहिजे होता. त्याच्यामुळं हे निकालातनं सिद्ध झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही जण तर ते म्हणत होते का तेच का, अहो तेच का म्हणजे 96 सालापासनं अलकाताई फुलपगार ही सतत काम करते. अलकाताई फुलपगारला सामाजिक कामाची आवड आहे. अलकाताई फुलपगारला लोकांच्या सुखदुःखात जाण्याची आवड आणि गरज आहे. ती कायम लोकांच्या सुखदुःखात आहे. ती लोकांसाठी खिशात हात घालते. ती सामाजिक काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, सामाजिक काम करीत असताना सावित्रीबाई फुले जयंती जुन्नर शहरामध्ये अलका फुलपगारने चालू केली. जिजाऊ जयंती ताईंनी चालू केली. महिलांसाठी रोजगार असेल, महिलांचे विविध कार्यक्रम असतील, महिलांना सक्षमीकरण असेल, महिलांच्या आरोग्याची काळजी असेल, ती सुद्धा अलकाताईंनी गेले कित्येक वर्षे घेतली. त्याच्यामुळं सगळ्यांच्या मनामनात अलकाताई होती आणि अलकाताईंना लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळं मी सगळ्या मतदारांचे, आता खरं तर नावं किती घ्यावीत, सगळ्या मतदारांचे मी मनापासून आभार मानते. ताई खरं तर एका वाईट घटनेतून तुम्हाला जावं लागलं होतं. तसं पाहायला गेलं तर हा पुनर्जन्म तुमचा. तुम्ही पुन्हा एकदा त्याच ताकदीने उभं राहिल्यात, पुन्हा एकदा नगरपालिकेत गेलात. काय प्रभागासाठी विजन आहे, काय तुमच्या डोक्यात आहे? खरं सांगू का, म्हणजे परमेश्वराला पण असं वाटलं का ह्या बाईकडं समाजकामाची आवड आहे, ह्या बाईकडं विकासाचं विजन आहे, ह्या बाईकडं लोकांसाठी झटण्याचं विजन आहे. म्हणून परमेश्वराने मला एवढ्या मोठ्या आजारातून बरं केलं आणि मी पुन्हा नगरपालिकेत गेले. नगरपालिकेत जी जी काही कामं असतील, खरं तर तुम्ही माझा जर प्रभाग पाहिला तर जुन्नर शहर एकीकडे आहे आणि माझा प्रभाग एकीकडे. प्रभागात ऑलमोस्ट कामं झालेली आहेत. आता काय म्हणजे त्याच्यामुळे तरी जी काही शिल्लक असतील ती कामं मी 100% करणार आणि जुन्नर शहराच्या दृष्टिकोनातूनही आता विचार करणार. बरीच विजन आहेत दादांच्या माध्यमातून आणि आपले शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काही मोठे प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी आम्ही 100% पाळणार. ताई कुठतरी आता नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा बसलेला आहे. असं असलं तरी तुमचा जो काही सहकार्य आहे त्याला मात्र प्रभावाचा धक्का या ठिकाणी स्वीकारावा लागलेला आहे. काय सांगाल? खरं तर तुम्हाला खरं सांगू का की थोडा म्हणजे मुलगा एकदम छान, एकदम सुंदर, थोडासा नवखा होता. कदाचित लोकांना काय 19-20 होत राहतं, परंतु तो इतका उमदा कलाकार आहे, उमदा उमेदवार आहे की लोणावळ्याचे जे गणेश उत्सव मंडळ आहे ते बंद पडलेलं होतं, ते त्यांनी चालू केलं आणि सतत तो सामाजिक कामात असतो. ठीक आहे, पराभव होत राहतो, परंतु तो भविष्यात काम करताना सोबत घेऊन चालणार. हो, सोबत त्याला घेऊन चालणार. आणि मी जरी नगरसेवक झाले असले तरी तो माझ्याबरोबर असणारच आहे. तोही नगरसेवक झाला अगदी एकदम नवीन असताना, म्हणजे त्याच्या डोक्यात कधीच कुठलंच राजकारण नसतानाही एवढी मतं घेणं हे पण काही सोपं काम नाही. ती त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे 100% त्याला आपण बरोबर घेऊनच काम करणार आहोत. ठीक. तालुक्याचे जे माजी आमदार आहेत अतुल शेठ बेनके यांनी खरं तर प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 2 असेल, या ठिकाणी विशेष लक्ष दिलं होतं. 2 सभा पदयात्रा त्यांनी या ठिकाणी घेतल्या. असं असलं तरी मतदार मात्र तुमच्या पाठीशी ठाम उभे राहिले. खरं तर मी ते खूप मोठे आहेत, आमदार आहेत, ते माजी आमदार. त्यांना मी एखादी गोष्ट सांगणं चुकीचं होईल तरी पण मला त्यांना एक सल्ला द्यायचा की तुमचे जे कार्यकर्ते आहेत ना, खास करून माझ्या प्रभागातले इथले, त्यांना जरा तुम्ही ट्रेनिंग द्या. ट्रेनिंग अशी द्या की लोकांमध्ये जायचं असते, लोकांसाठी झटायचं असतं, लोकांच्या विकास कामांमध्ये सहभाग ठेवायचा असतो, सामाजिक कामात सहभाग ठेवायचा असतो, समाजासाठी राबायचं असतं, थोडासा खिशात हात घालायचा असतो. फक्त अतुल शेठ आले आणि अतुल शेठ तुम आगे बढो आणि हम तुम्हारे साथ है याच्यात आणि कार्यकर्त्यामुळं नेत्याचं बळ असतं. परंतु कार्यकर्ते जर ढिल्ले असतील तर नेत्याला बळ मिळत नाही. त्याच्यामुळं मग नेत्याचं अख्खं खानदान जरी झटलं तरी फायदा होत नाही ना.
कारण जो खालचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता आहे तो त्या प्रभागात कार्यरत असतो, तो सतत काम करीत असतो आणि त्याच्या कामामुळं एखाद्या गरीब कुटुंबावर किंवा एखाद्या कुटुंबावर काय आलं तर तो डायरेक्ट आमदारांना नाही भेटत, तो पहिल्यांदा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला भेटतो. हे काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं तर भविष्यात त्यांना संधी 100% भेटेल असं मला वाटतं. ठीक आहे. तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं.